आमच्या ऑफिसमध्ये ट्रॅफिकचा विषय निघाला तेव्हा सिंहगड रोड भागात राहणारा एक जण गमतीने मला म्हणाला की सिंहगड रोडला घर घेतलं की 2 गोष्टी फ्री मिळतात. मग मी सुद्धा कुतूहलाने विचारलं कोणत्या. त्यावर तो म्हणाला एक म्हणजे ट्रॅफिक आणि दुसरी म्हणजे संयम. आणि आम्ही दोघंही खूप हसलो. तितक्यात कर्वेनगरला राहणारा एक जण म्हणाला कर्वेनगरवरून सिंहगड रोडला जायचं हे बोलणं जितकं सोपं आहे ना तितकं प्रत्यक्षात कठीण आहे. आता हे ऐकल्यावर तुम्ही सुद्धा म्हणत असाल की खरंच ट्रॅफिक कमी होणार तरी कधी. कारण सकाळ संध्याकाळ पुणे बँगलोर महामार्गावर विशेषतः वारजे पुलाजवळ इतकी वाहतूक कोंडी होते की 2 ते 4 किलोमीटरचा प्रवास करण्यासाठी सुद्धा कधी कधी अर्धा तास लागतो. पण आता लवकरच या भागातल्या वाहतूक कोंडीच्या चित्रात मोठा बदल होणार आहे. हो, सिंहगड रोडवरच्या आनंदनगर भागात मुठा नदीवर सन सिटी ते कर्वेनगरला जोडणारा नवा पूल अंतिम टप्प्यात आला आहे आणि लवकरच हा पूल सुरू होण्याची शक्यता आहे. पण हा पूल किती मोठा आहे, या पुलाचं काम सध्या कोणत्या टप्प्यात आहे आणि पुलासाठी महापालिकेने एकूण किती कोटी खर्च केलेत, सर्वात महत्त्वाचं म्हणजे या पुलामुळे खरंच ट्रॅफिक कमी होईल का, या सगळ्या प्रश्नांची उत्तरं जाणून घेऊ या व्हिडिओमधून. नमस्कार, मी अरविंद आणि तुम्ही पाहत आहात महाराष्ट्र कट्टा. नरवीर तानाजी मालुसरे रस्ता म्हणजे सिंहगड रोडवरील वाहतूक कोंडी कमी करण्यासाठी पुणे महापालिकेकडनं सन सिटी ते कर्वेनगर दरम्यान मुठा नदीवर बांधण्यात येणाऱ्या पुलाचे काम प्रगतीपथावर असून एप्रिल 2026च्या अखेरपर्यंत ते पूर्ण होऊ शकते. त्यामुळे हा पूल वाहतुकीसाठी खुला झाल्यावर सिंहगड रोड कोथरूड कर्वेनगर दरम्यान प्रवास करणाऱ्या लाखो नागरिकांना मोठा दिलासा मिळणार आहे. कारण सिंहगड रोडवरून कर्वेनगर, कोथरूड, सातारा रस्ता आणि कात्रजला जाण्यासाठी दररोज हजारो विद्यार्थी, नोकरदार आणि व्यावसायिक या मार्गावरून प्रवास करतात. तर बऱ्याचदा या भागातील नागरिक पुणे बँगलोर महामार्गाचाही वापर करतात. त्यामुळे दररोज सकाळी आणि संध्याकाळी पुणे बंगलोर महामार्गावरच्या वारजे पुलावर मोठ्या प्रमाणात वाहतूक कोंडी होते. आणि हीच वाहतूक कोंडी कमी करण्यासाठी पुणे महापालिकेने सप्टेंबर 2023 मध्ये सन सिटी ते कर्वेनगर दरम्यान मुठा नदीवर पूल बांधण्याचं काम सुरू केलं होतं. म्हणजेच गेल्या 2.5 वर्षात पुलाचे गर्डर टाकण्याचे तसेच पोहोच रस्त्याचे काम पूर्ण झाले आहे. तर सन सिटीकडील बाजूच्या 6 खांबांपैकी 4 खांबांचे काम पूर्ण झाले असून उरलेल्या 2 खांबांचे काम सुरू आहे. तर सन सिटीच्या बाजूकडील स्पॅन आणि पुलाच्या उतारासाठीचे काम अद्याप पूर्ण झालेले नाहीये आणि या कामासाठी आणखी 2 महिने लागण्याची शक्यता आहे असं महापालिकेने सांगितलंय. तसेच या पुलावरील दोन्ही बाजूंना पोहोच रस्ते, डांबरीकरण, विद्युत दिवे, पावसाळी पाण्याच्या वाहिन्या आणि पदपथ ही कामं सुद्धा बाकी आहेत. त्यामुळे येत्या 2 महिन्यात ही सगळी कामं पूर्ण करण्यावर महापालिका भर देईल असं महापालिकेकडनं सांगण्यात आलंय. पण सन सिटी ते कर्वेनगर हा पूल नक्की कसा असणार आहे आता ते बघू. तर या पुलाची एकूण लांबी 279 मीटर असून रुंदी 30 मीटर आहे. पोहोच रस्त्याची लांबी म्हणजे सॉलिड रॅम्प कर्वेनगरच्या बाजूने 34 मीटर आणि रुंदी 30 मीटर आहे. तर सन सिटीच्या बाजूने या पुलाची लांबी 20 मीटर आणि रुंदी 30 मीटर आहे. तर या पुलाचे एकूण 9 गाळे आहेत. त्यामुळे आता इतके कोटी रुपये खर्च करून बांधण्यात येणाऱ्या या पुलामुळे पुणेकरांना नक्की काय फायदा होणार आहे तर बघूया. तर सिंहगड रोड, राजाराम पूल आणि कर्वेनगरमधील वाहतुकीची कोंडी या पुलामुळे कमी होणार आहे. यामुळे पुणे बँगलोर महामार्गावरील वाहतूक कोंडी कमी होण्यास मदत होईल. याचबरोबर सिंहगड रोड ते कोथरूड दरम्यानच्या प्रवासासाठी लागणाऱ्या वेळेची आणि इंधनाची बचत होईल आणि सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे अपघात सुद्धा कमी होतील. एकूणच काय तर पुणे महापालिकेने सांगितल्याप्रमाणे एप्रिल 2026 मध्ये जर हा पूल सुरू झाला तर प्रवासातला त्रास कमी होणार आहे हे नक्की. दरम्यान तुम्ही जर या भागात राहत असाल तर या पुलामुळे तुम्हाला नक्की काय फायदे होतील हे आम्हाला कमेंट करून सांगा. हा व्हिडिओ जर तुम्हाला आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा, शेअर करा आणि असेच माहितीपूर्ण व्हिडिओ पाहण्यासाठी आमच्या महाराष्ट्र कट्टाला तुम्ही नक्की सबस्क्राईब करा. धन्यवाद.